हेल्दी फूड यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवू पुरणपोळी। त्यासाठी आपण इथे चणा डाळ घेतलेली 1 वाटी। आता ही डाळ आपल्याला चांगली धुवून घ्यायची स्वच्छ। आता इथे आपण एक भांडं घेऊ आणि त्या भांड्यामध्ये ही डाळ टाकू। ही डाळ आपण धुवून घेऊ आणि याच्यामधलं हे पाणी काढून टाकू। आता ही डाळ आपण धुवून घेतलेली याच्यामध्ये टाकू पाणी। 1 वाटी, 2 वाट्या, 3 वाट्या आणि चौथी वाटी। आपल्याला 1 वाटी डाळ असली तर 4 वाट्या पाणी टाकायचे। आता याच्यामध्ये आपल्याला थोडीशी हळद टाकायची पुरणाला कलर छान येण्यासाठी आणि थोडंसं मीठ टाकायचं म्हणजे पुरण चांगलं टेस्टी बनतं। आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचे। आणि आता ही डाळ आपल्याला कुकरमध्ये ठेवून 4 शिट्ट्या करून घेऊ। 4 शिट्टे झाले की आपलं पुरण तयार होतं। पुरणाची आपली डाळ शिजते तोपर्यंत आपण इकडे कांदा लसूण सोलून घेऊ, म्हणजे आपण आमटीची तयारी करून घेऊ। कांदा कापून घेऊ। अशा पद्धतीने आपण कांदा कापून घेऊ। कांदा कापून घेतला आणि लसूण आपण सोलून चांगला बारीक ठेचून घेतलेला आहे। 9-10 कढीपत्त्याची पानं घ्यायची, 2 कोथिंबीर घेतलेली आपण धुवून घेतली, तर याला कापून घेऊ। तेल टाकू, जिरं, लसूण, कांदा। आता आमटी बनवून घेऊ। कढीपत्ता, कांदा लसूण लाल होईपर्यंत तळून घ्यायचा। नंतर याच्यामध्ये टाकू थोडी हळद, 1 चमचा तिखट, 2 चमचे गरम मसाला। चांगलं मिक्स करून घ्यायचे आणि चणा डाळीचं पाणी जे ठेवलं होतं आपण शिजवून काढलेलं ते टाकू। थोडी कोथिंबीर, चवीनुसार मीठ टाकायचे आणि ही आमटी आपल्याला उकळून घ्यायची चांगली। आमटीला चांगली उकळी आलेली आहे तर आपली आमटी तयार झालेली आहे। पुरणाची डाळ छान शिजलेली आपली। आता 1 वाटी डाळ इथे पुरणाची, तर आपण आता याच्यामध्ये टाकू 1 वाटी साखर। याच्यामध्ये टाकू इलायची पावडर। ज्या वाटीने डाळ घेतलेली त्याच वाटीने साखर घ्यायची। आता ही पुरण आपण 5 मिनिटात शिजवून घेऊ। पहिले साखर चांगली मिक्स करून घ्यायची आणि 5 ते 10 मिनिटं याला शिजवून घ्यायचं चांगलं। 7 ते 8 मिनिटात पुरण छान शिजलेलं आहे। आता आपण हे वाटून घेऊ मिक्सरमधून। आता कणिक भिजवून घेऊ आपण। पहिले पीठ चाळून घ्यायचे। याच्यामध्ये टाकू आपण थोडंसं मीठ, अर्धा चमचा चवीनुसार। आणि पिठामध्ये आपल्याला थोडीशी हळद टाकायची, म्हणजे पोळीला कलर छान येतो पिवळा। थोडंसं तेल टाकायचे आणि थोडं थोडं पाणी टाकून आपण कणिक मळून घेऊ।
आता एक गव्हाचा उंडा घ्यायचा आपल्याला, असा छोटासा. याला थोडं तेल लावू. आणि जेवढा उंडा घेतला आपण तेवढंच पुरण घ्यायचं आहे. अशा पद्धतीने याच्यामध्ये ठेवून आपल्याला हा पिठाच्या उंड्यात पुरणाचा उंडा आपल्याला पॅक करायचा आहे. आता पोळी लाटून घेऊ आपण याची. पोळी पण आपल्याला तेल लावूनच लाटायची. पोळी आता आपली लाटून तयार झालेली आहे. आता भाजून घेऊ. इकडे आपण तवा गरम करायला ठेवलेला आहे, त्याच्यावर टाकू थोडंसं तेल आणि लाटलेली पोळी आपण टाकून देऊ याच्यावर. आणि पोळी दोन्ही साईडला भाजून घ्यायची. पिठाचा वापर न करता आपल्याला ही पोळी करायची, फक्त तेल लावून. दोन्ही साईडनं पोळी भाजून घेऊ. याला तूप किंवा तेल लावू शकता. आता ही पोळी आपण एका ताटामध्ये काढून घेऊ. थोडंसं दूध टाकू. त्याच्यामध्ये टाकू थोडी आमटी. आता याच्यामध्ये टाकू थोडासा भात. अशी आपली पुरणपोळी तयार झालेली. त्याच्यासोबत भात, आमटी आणि दूध. अशी पुरणपोळी बनवून बघा आणि व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा.